बीडमध्ये ओबीसींचा मेळावा होतोय आणि या मेळाव्याच्या आधीच मराठा समन्वयकाने एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला विरोध म्हणून आपण बघतोय की माझ्या पाठीमागं आपण बघता की मराठा समन्वयक आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला त्यांच्यासोबत पोलीस व्हॅन आहे. जे पोलीस त्यांच्यावरती अगदी लक्ष ठेवून आहेत. त्याचं कारण असं आहे की भुजबळांनी बीडमध्ये येऊ नये त्यासाठी विरोध या मराठा समन्वयकाने केला होता. काय नेमकी त्यांची भूमिका आहे, आता काय होणार आहे? माझ्यासोबत गंगाधर काळकुटे आहेत. नाना, काय भूमिका आहे तुमची आणि आता पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? आमचा ओबीसी बांधवांच्या मेळाव्याला विरोध नाही, परंतु घटनात्मक पदावर असणाऱ्या छगन भुजबळांनी घटनेचा आणि त्यांच्या पदाची गरिमा न राखता जाणून बुजून मराठा द्वेषाचं राजकारण करतायत. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. मराठा आणि ओबीसीमध्ये हिंसा घडवून त्यांचं राजकीय भांडवल करून त्यांना राजकीय फायदा मिळवण्यासाठी ते आजच्या सभेला येत आहेत. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की त्यांना येताना त्यांचा राजीनामा घेऊन या सभेला पाठवा किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा जर ते सभेला मंत्रिपदाचा तसंच ठेवून जर आले तर आम्ही पोलिसांना विनंती करू की आम्हाला त्यांना भेटण्याची वेळ द्या आणि आम्ही त्यांना भेटू. एक गांधीगिरी पद्धतीनं त्यांचं बीड जिल्ह्यामध्ये स्वागत करू, बेशरमीच्या फुलानं त्यांचं स्वागत करू आणि त्यांना सांगू, भुजबळ साहेब, तुम्ही या घटनेचा भंग केलेला आहे, तुमच्या शपथेचा भंग केला आहे आणि तुम्ही मराठा द्वेषाचं राजकारण करतात ते सोडून द्या. अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावून 50% आतल्या या आरक्षणाला तुम्ही विरोध करता. 50% वरच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे वरचं आरक्षण दिलं होतं SCBCचं, त्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी तुम्ही 2 वकील सुप्रीम कोर्टात पाठवले. त्या वकिलांचा सत्कार तुम्ही इंदापूरच्या सभेत केला आणि तुम्ही एकीकडे म्हणता 50%च्या आत ओबीसीत येऊ देणार नाही आणि दुसरीकडे 50%च्या वरच्या आरक्षणाला सुद्धा कोर्टात चॅलेंज करता, कोर्टातून आरक्षण घालवता. यावरून तुमची मराठा द्वेषी भूमिका सिद्ध होते. म्हणून त्यांना मराठा समाजाच्या वतीनं विनंती करायला, गांधीगिरी पद्धतीनं आम्ही त्यांचा सत्कार करायला आणि त्यांना बेशरमीचं फूल द्यायला आम्ही जाणार. नोटीस काय दिली? नोटीस पोलीस बांधवांनी दिली, इथंच आहेत. त्याच्याबद्दलचं जास्त डिटेल त्यांनाही विचारलेलं बरं राहील. परंतु मला एक सांगायचं आहे, 23 डिसेंबरला आमची एक इशारा सभा बीडमध्ये झाली होती. त्याचीही नोटीस म्हणजे एक प्रेमपत्र आम्हाला या पोलीस बांधवांनी आमच्या दिलं होतं. त्याचा आम्ही आदराने स्वीकार केला आणि कालही आम्हाला एक प्रेमपत्र, ओबीसी समाजाची सभा असतानाही आम्हाला प्रेमपत्र दिलं. यावरून आम्हाला पोलिसांचं आमच्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला कळतं आहे. परंतु पोलीस बांधवांना आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी की या पाठीमागं कोण आहे, मराठा समाजाच्याच कार्यकर्त्याला आमची सभा असली आणि इतर ओबीसींची सभा असली तरी आम्हालाच नोटिसा दिल्या जातात. याच्या मागचं गौडबंगाल काय आहे किंवा हे सगळं करण्यामागं एवढं प्रेम आमच्यावर? कारण स्पष्ट आहे. यांनी तशी भूमिका घेतली होती, छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध केला होता. स्वाभाविक आहे, पोलिसांकडे तशी नोटीस आली. काय भूमिका आहे मराठा समन्वयक म्हणून? हे पहा, मराठा म्हणून माझी ही भूमिका राहणार आहे. छगन भुजबळ यांनी स्वतःचा आधी राजीनामा द्यावं मंत्रिपदाचा आणि बीडमध्ये पाऊल ठेवावं, ह्या भूमिकेची मी आहे. सर्व मराठा मावळे आहेत. काय नोटीस म्हणजे आम्ही तडीपार व्हा, हे तुमच्या समोरच गाडी आहे, पोलीस स्टेशनमध्ये बसा. अरे आमचे विचार आहेत, आम्हाला तुम्हाला बोलू द्या ना. तुम्ही जसं जनतेला सांगता मराठीच्या विरोधात बोलता, गावगडी वस्तीमध्ये जे बहुजन आहेत इतर समाजाचे आणि मराठा एकत्र आहेत आणि यासाठी तुम्ही जी सभा घेतली इथं बीडमध्ये, मराठ्यालाच टार्गेट का, मराठ्यालाच नोटिसा का, हे आमचं म्हणणं आहे महिलांचं. आम्ही त्यांनी वेळ दिला तर आमच्याबरोबर चर्चा करा. तुम्हाला नाही मनोज भाऊ जरांगे पाटील बरोबर चर्चा करायची, आमच्याबरोबर करा, पण मराठ्यांना विरोध करू नका. हलाखीची परिस्थिती आहे मराठी. तुम्हाला असं वाटत नाही का की मराठा समाजाच्या व्यासपीठावरनं छगन भुजबळावर टीका होते, छगन भुजबळांच्या व्यासपीठावरनं मराठा समाज अथवा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका होते? हे दोन्ही एकमेकाकडून चालले असं वाटत नाही तुम्हाला? मनोज भाऊ जरांगे पाटील एकटे अभ्यासू आहेत आणि त्या अभ्यासानेच टार्गेट करतात. असं वाही त्यांच्यासारखं काठी कुराडी दांडे असं बोलत नाहीत ना. त्यांचं वक्तव्य तुम्ही बघा आणि तुम्हीच हे सगळं आम्ही तुमच्याच चॅनलवर बघतो. मनोज भाऊ जरांगे पाटील काठी कोयत्याची भाषा बोलत नाहीत. त्यांचं अभ्यासू बोलणं आहे, त्यांची तळमळ आहे. घर दार लेकरं बाळं आई वडील सोडले आहेत त्यांनी की समाजाला आमच्या जे बलिदान गेलेत मुलांचे, मराठा समाजाला ओबीसीमध्ये कुणबी एवढ्या सापडल्या. ते नाट्य नाही आहे की कुठलं लेटर दिलेलं नाही, सत्य घटना आहे, पूर्वीपासूनच्या नोंदी आहेत. मग हे छगन भुजबळ का टार्गेट करतात? छगन भुजबळनं मलिदा घेतलाय का, असंच आम्हाला म्हणायचं.
आमचा ओबीसी जी आज सभा जी होत आहे तर त्याला विरोध नाही आहे, परंतु छगन भुजबळ एका विशिष्ट घटनात्मक पदावर बसलेले आहेत आणि त्यांनी या समाजाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. पालक म्हणून त्यांची भूमिका दोन्ही लेकरांविषयी समान असली पाहिजे. त्यांनी ओबीसी आमचा आणि मराठा आमचा नाही अशी मराठाविषयी भूमिका घेतली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट आपण जे म्हणताय की दोन्ही या व्यासपीठावरून यांची आणि त्या व्यासपीठावरून त्यांची, तर मनोज भाऊ जरांगे पाटील हे कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेलं व्यक्तिमत्व नाही. समाजासाठी ते भूमिका मांडणारं तळागाळातली आणि हालाकीच्या परिस्थितीतलं आलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि छगन भुजबळ साहेब हे एका राजकीय पदावर बसलेले घटनात्मक आहेत आणि त्यांनी सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. आज 70-75 लोक जर आमचे आत्महत्या करीत असतील तर हे लेकरं भुजबळ साहेबांचे नाहीत का? मग त्यांना त्यांची कळकळ नाही का? मग ते का म्हणतात की मराठ्यांचा ते द्वेष का करतायत? हे लेकरंही त्यांचेच आहेत. त्यामुळं त्यांनी पालक म्हणून जी भूमिका त्यांची आहे, आपण घरात पालक म्हणून जी समंजस भूमिका आहे, दोन्ही लेकरांना जर उपाशी असतील तर अर्धी दोन्ही लेकरांना वाटून देण्याचं काम, सामंजस्याचं काम हे भुजबळ साहेबांनी करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आपण ऐकलं की इकडे मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही संविधान पदावर नाही आहेत, पण छगन भुजबळ हे संविधान पदावर आहेत, म्हणून त्यांनी या पदाचा आधी राजीनामा द्यावा, त्यानंतरच बीडमध्ये यावं असं आवाहन या समन्वयकांनी केलं होतं. आणि यामुळेच आज बघतोय आपण की पोलीस अगदी त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहेत. नोटीस देण्यात आलेली आहे. आता या नोटिसीनंतर आणि पोलिसांनी यांच्यावर लक्ष ठेवल्यानंतर पुढे काय होतं हे पाहणं मोठं आवश्यकाचं ठरणार आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.